मी उदय देशमुख उर्फ नाना देशमुख, मासचा या वर्षीचा प्रेसिडेंट। मित्रहो, मास ही संस्था स्थापन होऊन साधारण 10 ते 12 वर्ष झाली। 250 ते 300 कारखानदार आमचे सगळे मेंबर्स आहेत। उत्तम प्रकारे काम चाललेलं आहे। आम्ही आमच्या इंडस्ट्रीजसाठीच लागणारे जेवढ्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। मित्रहो, ह्या सगळं करत असताना काही संकट येतात, पूर येतो, कोणाकडे आग लागते, कोणाकोणाकडे वेगवेगळ्या प्रकारची जेवढी इंडस्ट्रीला येणारी संकट आहेत ही सगळी सोडवण्याचा आमची ही सगळी मेंबर्स, त्याच्यात एक काउन्सिल मेंबर 20 जणांची असते, ते सगळे प्रयत्न करीत असतात। मागचा जो पूर झाला त्या पुराच्या वेळेससुद्धा आमच्या मासने मोठ्या प्रमाणात मदत केली। त्यानंतर हे 6 महिन्यापासून जे संकट आलेलं आहे आपल्या ह्याच्यावर करोनाचं, त्या संकटाला तोंड देण्यासाठी सगळेजण उत्सुक आहेत, काम करत आहेत, वेगवेगळ्या प्रकारची मदत देत आहेत। त्यांना लोकांना जो त्रास होतोय त्या सगळ्या त्रासाचा काहीतरी मार्ग काढण्यासाठी मास ही संस्था अगदी शिफातीने प्रयत्न करत आहे। मित्रहो, हे ज्या वेळेला संकट आलं त्यावेळेला कलेक्टर साहेबांनी आमच्याकडे विनंती केली की काहीतरी मदत आपल्याकडून झालं पाहिजे। त्यावेळेला पीपी किट किंवा दुसरे अन्नधान्याचे पाकिटं लोकांना देण्याची, आणि त्यानंतर सगळ्यात मोठं एक काम असं झालं की शवदाहिन्याची मागणी केली होती। त्या 4 शवदाहिन्या आम्ही कैलास स्मशानभूमीला दिलेल्या आहेत। त्यानंतर त्यांची मागणी अशी झाली की एक मोठ्या प्रमाणात काही छोटी व्हेंटिलेटर्स द्यावे, तर ते सुद्धा दिले गेले। आणि एक पहिला एक चांगला प्रोजेक्ट घ्यायचा, यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून काउन्सिल मेंबरनी ठरवलं की 2 व्हेंटिलेटर आपण 2 चांगल्या हॉस्पिटलला देऊ की जी चांगल्या प्रकारे काम करत आहेत। त्यामध्ये आम्ही 2 हॉस्पिटल्स आत्ता निवडलेली आहेत आणि 2 व्हेंटिलेटर आज पहिल्यांदा सुरुवात करतोय। जर काय अजून जास्त लागलं किंवा काही संकट आलं किंवा काय आलं तर सगळीजणं आमची तयारी आहे त्यांची की मदत करायला आम्ही तयार आहोत। मी राजेंद्र मोहिते, मास उपाध्यक्ष। मास म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ सातारा, हे उद्योजकांची संघटना, आणि या वर्षीचे आमचे अध्यक्ष आहेत उदय देशमुख उर्फ नाना देशमुख, आणि आमचे सेक्रेटरी आहेत माननीय धैर्यसिंग भोसले। मित्रो, उद्योग जगतामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये कित्येक वर्षे काम करणारी ही एक मोठी संघटना आहे। याच्या माध्यमातून सातारा शहरामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये उद्योजकता वाढावी यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जातात। त्याचबरोबर या उद्योजकांना येणाऱ्या समस्या शासन दरबारी सोडवण्यासाठी ही संघटना प्रयत्नशील असते। त्यामध्ये MIDCची जागेचे प्रश्न असू द्यात, विजेचे प्रश्न असू द्यात, पाणीपुरवठ्याचे प्रश्न असू द्यात, त्या इतर ज्या काय फॅसिलिटीज लागतात उद्योग वाढण्यासाठी, त्यामध्ये येणारे सर्व अडीअडचणी, प्रॉब्लेम्स ही संघटना सर्व सदस्यांच्या माध्यमातून सोडवते। यामध्ये विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींशी संवाद साधणे, उद्योजकांशी संवाद साधणे, आणि उद्योजकता कशी वाढेल आणि उद्योगांना कमीत कमी अडचणी कशा येतील यावर ही संस्था काम करते। हा एक उद्योगाचा भाग झाला, पण त्याचबरोबर आपली एक सामाजिक बांधिलकी आहे। या नात्याने सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा ही संघटना वेळोवेळी लोकांसाठी काम करत असते। प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षी आपल्याकडं मोठ्या प्रमाणात पूर आला होता, त्यावेळेससुद्धा या संघटनाने आणि या सर्व सभासदांनी मोठ्या प्रमाणावर निधीची उभारणी करून शासनाला सर्व प्रकारचं सहकार्य केलं। यावर्षी आपण पाहतो की गेले एक आता वर्ष होते येईल आता की पूर्ण जगामध्ये हे कोरोनाचं संकट जे वाढलेलं आहे आणि त्यातून सर्वच लोक बाधित झालेले असं म्हणायला हरकत नाही। कोणाचे उद्योग बुडाले, कोणाचे आरोग्य हे झालं, आणि मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या वस्तूंची, वेगवेगळ्या सेवांची गरज ही भासायला लागली। त्यामध्ये आपलं योगदान असावं म्हणून मासच्या सर्व सभासदांनी, संचालक मंडळांनी निर्णय घेतला आणि मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करण्याचं काम केलं। अन्नधान्याचं वाटलं गेलंच, पण जो काय कैलास स्मशानभूमीमध्ये जो मोठा प्रश्न निर्माण झाला होता की अग्नी देण्यासाठी अग्निकुंड पण उपलब्ध होऊ शकले नाहीत, त्यांनी काय विनंती केली, प्रशासनानं मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी काय विनंती केली, आणि त्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 4 लाखाची अग्निकुंड कैलास स्मशानभूमीला सर्व सभासदांच्या वतीनं लोकार्पण केली। त्यामुळे तिथला प्रश्न जो होता तो सुटण्यासाठी काही प्रमाणामध्ये मदत झाली।
त्यानंतर जो आरोग्यसेवेचा प्रश्न निर्माण झाला त्यामध्ये प्रामुख्याने आपले जे काही डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, पोलीस डिपार्टमेंट आहेत, स्वच्छता कामगार आहेत, हे आपली जीवाची बाजी लावून लढत होते आणि त्यांना काही साधनांची उपलब्धता कमी पडत होती. प्रशासन त्यांच्यापर्यंत काम करत होते, पण एक सामाजिक बांधिलकी या नात्याने सर्व उद्योजकांनी पुन्हा एकदा कंबर कसली आणि मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केली. त्यामध्ये प्रामुख्यानं ऑक्सिजनचे काय मशीन दिल्या गेल्या प्राथमिक स्तरावर. त्यानंतर व्हेंटिलेटर कमी पडू लागले. त्यानंतर निर्णय घेतला गेला, संचालक मंडळाने निर्णय घेतला आणि 2 व्हेंटिलेटर्स आत्ता आपण आज या दिवशी आपल्या शहरातील साई अमृता हॉस्पिटल आणि श्री मंगलमूर्ती हॉस्पिटल यांना आज आपण समर्पित करत आहोत असं म्हटलं तर काही हरकत नाही आहे. अजूनही आम्ही जिथं जिथं मदत लागेल त्या ठिकाणी आमचा देण्याचा प्रयत्न आहे. आमचं सर्व संचालक मंडळ त्याबद्दल कटिबद्ध आहे. आपणही माझं आव्हान आहे की सर्व नागरिकांना की आपल्याला प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर सुद्धा आपण आपल्या परीनं समाजासाठी थोडं योगदान द्यावं आणि ह्या महामारीशी आपण सर्वांनी मुकाबला करावा. धन्यवाद. माहिती देत आहोत. 2 HFNO मशीन आपण ऑलरेडी बुक करून ठेवलेल्या आहे. जशी गरज पडते तशी आपण त्याची डिलिव्हरी घेणार आहोत. त्याचबरोबर साताऱ्यातील ज्येष्ठ उद्योजक व आमच्या सातारा MIDC मधील ज्येष्ठ उद्योजक व मार्सला कायम सहकार्य करणारे मुथा उद्योग समूहाचे प्रमुख श्री अजित मुथा यांनी आपल्याला जेव्हा कधी गरज पडणार आहे त्यावेळी 1 व्हेंटिलेटर व 1 HFNO मशीन देण्याचं मान्य केलेलं आहे. जशी हॉस्पिटल्सकडून रिक्वायरमेंट येईल त्याच पद्धतीनं आपण त्याची डिलिव्हरी त्यांना करणार आहोत. त्याचबरोबर कुपर उद्योग समूहाचे श्री फरुख कुपर यांनी सुद्धा आपल्याला 1 व्हेंटिलेटर देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे प्रशासन किंवा मेडिकल फ्रॅटर्निटी यांच्याकडून जशी रिक्वायरमेंट येईल त्या मशीन्स वापरण्याची वेळ येऊ नये अशी आपण सर्वांनी प्रार्थना करावी. पण यदा कदाचित तशी वेळ आलीच तर साताऱ्यातील उद्योग समूहाच्या वतीनं जे काही शक्य आहे ते आपण पूर्णपणे आपण त्यांना सहकार्य करणार आहोत. या कठीण वेळेत प्रशासन व डॉक्टर मंडळी जे काही वैद्यकीय सेवा देणारे सगळी टीम्स आहेत या सगळ्यांच्या बरोबर संपूर्ण उद्योग जगत आहे अशी खात्री या निमित्तानं मी मार्चच्या वतीनं सर्वांना देऊ इच्छितो. त्याचबरोबर आज आपल्या इथं सगळे जे सदस्य उपस्थित आहेत त्यातल्या बहुतांशी सगळ्यांनी या प्रकल्पासाठी आपल्या वतीनं फुलाची पाकळी आपापल्या पद्धतीनं मदत म्हणून दिलेली आहे. त्याचेच प्रतिनिधी म्हणून आपल्या इथं आपले ज्येष्ठ उद्योजक श्री उत्कृष्ट साहेब पण आहेत. मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी 1-2 मिनिटात आपलं याबद्दलचे भावना व्यक्त कराव्या. त्यानंतर मग आपण मशीन हँडलिंग ओव्हर करूया. इथं काही बरोबर व्यक्त करावं त्यामुळे मी ब्लँक आहे आता. पण मी मासबरोबर मला वाटतं की गेली 32 वर्ष तरी आहे आता आणि मासनं काम खरोखर पहिल्यापासून चांगलं केलं आहे आणि आत्ताची टीम जोरदार आहे आणि त्याच्याबद्दल माझं सगळ्या टीमचं कौतुक. आणि आता एवढं काम छान करताय की जे आमच्या वेळेला जमलं नाही ते ही टीम करते आहे हे मला खूप आनंदानं इथं नमूद करावं असं वाटतं. कुठलीही व्यवस्था असो कुठलाही प्रॉब्लेम असो ते ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घेत आहेत, त्याच्यावर काहीतरी काम करत आहेत आणि त्याचा उद्योजकांना मोठा फायदा होतो आहे. त्याचबरोबर नानाचं कौतुक आहे की त्यांनी आत्ताच ग्रीन मास्कबद्दलची ऑल इंडिया लेवलवरचे हे घेतले बक्षीस घेतलं आहे. आम्ही त्यांना त्यावेळेला विनंती केली की ह्याच्याबद्दल सगळ्या लोकांना कळलं पाहिजे की त्यातला काही भाग का होईना खरं म्हणजे सगळाच भाग बाकीच्यांनी करून बघायला पाहिजे, करायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांना स्वतःला त्याच्याबद्दल त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये मोठा फायदा झाला आहे, बाकीच्यांनी फायदा व्हावा. त्याचबरोबर आत्ता आपलं गव्हर्नमेंट एक्सपोर्टसाठी बऱ्यापैकी प्रयत्न करत आहे. आपल्याकडं उद्योजकतेला भरपूर वाव आहे आणि लोक पण आहेत. फक्त लोकांना सातारा महाराष्ट्र सोडून बाहेर जायची इच्छा नसती, परदेशी जायची तर अजिबात नसती. पण आज आपल्या देशाला खरं म्हणजे फॉरेन करन्सीची मोठी गरज आहे आणि त्या ह्याच्यात तरुणांनी एक्सपोर्टसाठी पुढे यायला पाहिजे. जो आपला आत्ता दर महिन्याला रुपयाचा दर
डॉलर आणि युरो आणि पाऊंडच्या परिस्थितीत खाली खाली येतो आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे की आपल्या इम्पोर्टपेक्षा एक्सपोर्ट खूप खूप कमी आहे. तर आपल्या साताऱ्याच्या उद्योजकांनी ह्याच्यावर लक्ष द्यावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. मी स्वतः गेली 10-12 वर्ष एक्सपोर्ट करतो आहे. फायदेशीर आहे, कष्ट आहेत, कष्ट कुठं चुकलेले नाहीत. तुम्हाला इथं जावा तिथं जावा कुठे जावा, कष्ट चुकलेले नाही. तर याबाबत माझी एक लोकांना कळकळीची विनंती आहे. जी काही मदत लागेल ती द्यायला मीही तयार आहे. आपले मार्चचे कमिटी पण तयार आहे. EPC किंवा ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही काम करताय त्याच्याकरता गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स आहेत की जे आता पूर्वीपेक्षा जास्त आणि चांगलं काम करायला लागले. तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे. आत्ताचा मी जरासा बाहेर ड्रिफ्ट झालो आहे, सॉरी, की आपण आता इथं त्याचबरोबर कोविडसाठी जी मदत करतो आहे. कारण आमचे सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आमचे एक माजी अध्यक्ष कोविडनंच ह्याच्यात गेले की त्यांनी सुरुवातीच्या काळात खूप काम केलं कोविडसाठी सुद्धा आणि इंडस्ट्री चालू राहण्यासाठी, चालू ठेवण्यासाठी. आणि दुर्दैवाने माझा मित्र त्यात बळी गेला. तर हे आमचा ह्याच्यामागचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त लोकांना जे कोणी कोविडला बळी पडतील त्यांना व्यवस्थित औषधाची व्यवस्था व्हावी आणि त्यातून लवकरात लवकर लोक बाहेर यावेत. आणि ह्याच्याकरता आमच्याकडनं एक मास्टर आणि उद्योजकांच्या एक छोटीशी भेट आहे. ही खूप छोटी आहे, ह्याची आम्हाला कल्पना आहे, पण अजूनही करायची गरज आहे. तुम्ही डॉक्टर लोक तर करत आहातच, आणखीन आमच्याकरता काही हे असेल. आणि एक मी नानाने विनंती केली आहे की जिथं आपण एक ब्लड डोनेशनचा कॅम्प घ्यावा. की आत्ताच्या परिस्थितीत ब्लड डोनेशनची गरज आहे. कोविडसाठी सुद्धा लोकांना गरज आहे आणि जेवढं पाहिजे तेवढं ब्लड अवेलेबल होत नाही आहे. तर त्याच्यावर पॉझिटिव्ह डिसिजन घेता येत ते तुम्हाला सगळ्यांना सांगण्यात येईल. त्याची मला आणि तुमच्याकडल्या सगळ्यांच्याकडून त्याच्याकरता चांगलं सहकार्य मिळेल ह्याच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. परत एकदा आत्ताच्या नवीन टीमचे आभार, डॉक्टर शेख टीमचे आभार. थँक्यू व्हेरी मच. फॉरेन मेडचे बरेचसे व्हेंटिलेटर्स अवेलेबल आहेत, परंतु साताऱ्यातले जे काही डॉक्टर मंडळी आहेत त्यांच्या सजेशनवरून आपल्या सर्व संचालक मंडळाचा आग्रह असतो आपण मेक इन इंडियामधील हे व्हेंटिलेटर जे IIT पवईच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत आणि महाराष्ट्रामधील जवळपास सर्व हॉस्पिटल्समध्ये आता हे व्हेंटिलेटर वापरले जात आहे. अशा पद्धतीचे आपण भारतीय किंवा महाराष्ट्रीयन उद्योजकतेला सपोर्ट करण्यासाठी म्हणून आपण हे मेक इन इंडिया व्हेंटिलेटर्स या ठिकाणी मागवलेले आहेत. भविष्यात सुद्धा याच पद्धतीच्या याच्यावर आपण स्थानिक व भारतीय उद्योजकांना सहकार्य होईल अशा पद्धतीचेच निर्णय घेत राहणार आहोत. तर मी या ठिकाणी अध्यक्ष व उपाध्यक्ष साहेब व हॉस्पिटलचे प्रतिनिधी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मशीनचं हे करावं, लोकांना सोहळ्यासाठी पुढे यावं. आमच्या मंगलमूर्ती हॉस्पिटलला आपण जो हा व्हेंटिलेटर दिला त्याबद्दल मी आमच्या मंगलमूर्ती ग्रुपतर्फे आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो. खरं तर हे गेले 4-5 महिने आपण पाहतोय की भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा अतिशय कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात तर अतिशय विचित्र गेला की एक 10 मिनिटं आमच्या सगळ्यांची पण वाजत होती की बेड उपलब्ध होतोय का, ओटोचा बेड मिळतोय का, व्हेंटिलेटर मिळतोय का. परंतु इच्छा असूनही आम्ही तो देऊ शकत नव्हतो. मंगलमूर्ती ग्रुपने फार त्यासाठी प्रयत्न केले. साताऱ्यामधून जेवढ्या लोकांना सेवा देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न केला. मंगलमूर्ती ग्रुपचा उद्देशच तो आहे की आम्ही व्यावसायिक तर आहेच, पण व्यवसायातून समाजसेवा करणं हा आमचा उद्देश आहे. आणि आज या ठिकाणी आमच्या ग्रुपची जी टीम ऍक्च्युली काम करते, कारण मी चेअरमन म्हणून काम करतोय, पण ऍक्च्युअली एवढी डॉक्टर टीम आमची काम करते. त्यातील डॉक्टर ओरंडे आहेत डायरेक्टर, डॉक्टर राजेंद्र सकुंडे आहेत, बाकीचे 2 जण हॉस्पिटलवर काम करतात त्यांना अजूनही ते बिझी शेड्यूलमध्ये आहेत. मला वैद्यसाहेबांनी सांगितलं की आम्ही व्हेंटिलेटर देतोय, परंतु त्यांची एक अट आहे की गोरगरीब
जे पेशंट असतील त्यांच्याकडून तुम्ही चार्ज घेऊ नका. निश्चितच आमचा मंगलमूर्ती ग्रुपचा उद्दिष्ट आहे आणि आजपर्यंत आम्ही पाळत आलो आहे की जे गरीब असतील पेशंट असतील त्यांना एकदम कमीत कमी दरामध्ये सेवा उपलब्ध करून आम्ही देतोय आणि तुम्ही दिलेल्या या व्हेंटिलेटरचा आम्ही निश्चितपणे त्या पद्धतीनेच उपयोग करू. जे गरीब पेशंट असतील त्यांच्याकडून व्हेंटिलेटरचे चार्ज घेतले जाणार नाही. जे हॉस्पिटलचे सर्व्हिस चार्ज तेच फक्त घेतले जातील. सातारा शहरामध्ये बऱ्याचशा संस्था काम करतात त्याला आम्ही पाहतो की गेली 25 वर्ष आम्ही सामाजिक कार्यात काम करत असताना मास्कचं जे काम आहे ते निश्चित कौतुकास्पद आहे. बरेचसे लोक काम करताना त्याची ॲडव्हाइससाठी काम करतात तर त्यातून काय फायदा होतो की नाही हे पाहतात. परंतु इतके वर्ष आम्ही पाहतो की मास्कचं काम जे आहे ते खरंच समाजाची गरज. म्हणजे तुम्ही व्यावसायिक लोक तुमच्या मागे भरपूर व्याप असतात म्हणजे तुमची व्यवसाय सांभाळून तुम्हाला समाजसेवा करणे सोपं काम नाहीये. तर निश्चित आपण सगळेजण हे काम करतात. आम्हालाही त्याचा अभिमान आहे आणि तुमच्या या कामामध्ये मंगलमूर्तीला तुम्ही वाटा आम्हाला दिलाय तुमच्याबरोबर काम करायचं. निश्चित आम्ही एक काम तुमच्या जोडीने समाजसेवेचं काम निश्चितपणे गरीब पेशंटांना किमान दरामध्ये सेवा उपलब्ध करून देऊ. तुम्ही आम्हाला ही तुमच्याबरोबर सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा माझे मी सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. प्रत्यक्षरित्या मास्कबद्दल ऐकून होतो पण आज या सोहळ्यानिमित्तानं प्रत्यक्ष मास्क कार्य आणि मास्क ॲक्च्युली काय करतं याबद्दल थोडीशी जाणीव झाली. तुम्हा सर्वांनाच परिचित आहे की SARS कोविड प्रचंड प्रमाणात म्हणजे नॅशनल इंटरनॅशनल लेवलला पॅन्डेमिकमध्ये आहे. जसं सगळ्याच हॉस्पिटलनी अनुभवलं की सप्टेंबर महिना आणि ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये खूप सर्वांना त्रास झाला. प्रचंड पेशंटचे हाल झाले. व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन बेड किंवा नॉर्मल बेड सुद्धा अवेलेबल नव्हते. सिव्हिलमध्ये सुद्धा फ्लोर बेड टाकत होते. इव्हन आपल्या खासगी हॉस्पिटल्समध्ये सुद्धा कॅज्युअलिटीमध्ये लोक येऊन इतक्या विनवण्या करत होते की आम्हाला झोपायला जागा आहे. आम्ही तुम्हाला एका शब्दाने तक्रार करणार नाही पण आम्हाला कुठेतरी जागा आहे. आणि दररोज आम्ही ॲम्ब्युलन्समधून किंवा खासगी वाहनातून येणारी ॲटलिस्ट 1 ते 2 डेट डिक्लेअर करत होती ज्यांना उपचाराबाबत होते. जरी आता ही पॅन्डेमिक किंवा आताचं जे संकट आहे थोडं सावरल्यासारखं वाटतंय. साधारण आताचा मागच्या आठवड्यात आकडा 200च्या आसपास आहे तरी आपण या धोक्यातून पूर्णपणे बाहेर नाही पडलेलो. अजूनही ही संकट सावरण्यासाठी आपल्याला 3 गोष्टींवर अवलंबून राहायला लागणार आहे. टेस्टिंग, ट्रीटमेंट आणि ट्रेसिंग. म्हणजे 3 T जर आपण पाळले तर कदाचित कमीत कमी मॉर्टॅलिटी होता, कमीत कमी मृत्यूदर होता. आपण यातनं बाहेर पडू. साईमृत हॉस्पिटल सदैव सातारा शहर आपल्या आजूबाजूचे रुग्ण यांच्यासाठी सेवेसाठी तत्पर आहे. आमची पूर्ण टीम त्याच्यामध्ये डॉक्टर जरग आहे, डॉक्टर दीक्षित आहे, डॉक्टर राजदूय आहे, डॉक्टर माने आहे, डॉक्टर चव्हाण सर आहे, डॉक्टर घुमरे आहे, डॉक्टर पिंगळे आहे. हे सर्व आणि इतर आमचे जे बाकीचे डॉक्टर्स आहेत की जे आमच्या बरोबरीने आमच्या खांद्याला खांदा लावून आणि आमचा जो कर्मचारी वर्ग आहे सिस्टर्स, मामा, मावशी त्यांचंही कार्य, त्यांचंही बलिदान आणि त्यांनी घेतलेले कष्ट तेवढेच कदाचित त्यांना बऱ्याच वेळेला या गोष्टींबाबत प्रसिद्धी मिळत नाही पण त्यांनी जे सॅक्रिफाईस केलं लहान लहान मुलं घरात ठेवून काही जण आमच्यासाठी हॉस्टेलवर राहिले. कारण त्यांना असं होतं की मी समजा घरी गेली, सिस्टर आहेत आमच्याकडे, मी घरी गेले तर माझ्या घरी सासू सासरे म्हातारे आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांना इन्फेक्शन होईल. मग त्यांच्यासाठी पर्याय आम्हाला हॉस्टेलची सोय करून द्यावी लागते. तेही त्यांच्यासाठी खूप मोठं सॅक्रिफाईस आहे. आपल्या गावाकडच्या मुली ज्या ठिकाणाच्या बाहेर राहिलेल्या नसतात कुटुंबाचं ओझं उचलण्यासाठी आणि खारीचा वाटा म्हणून समाजाची काहीतरी देणं या भागामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय अतिशय वाखाणण्यासारखे होते. मी आज तुम्हाला आनंदाने नमूद करू शकतो की साधारण आपण 900 ते 1000 पेशंटला सेवा या मागच्या पॅन्डेमिकच्या काळात दिली आहे आणि गुणवत्तेच्या याच्यावर साताऱ्यात सर्वात कमी मॉर्टॅलिटी रेट आपण नोंद केला आहे. आणि प्लाझ्मा थेरपी त्याच्यानंतर जे काही सगळे ॲडव्हान्स थेरपी आहे हे आपण आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून उपलब्ध करून देतोय. आणि जसं आता मंगलमूर्तीचे सरांनी सांगितलं की या व्हेंटिलेटरच्या माध्यमातून आम्हाला जे काही तुम्ही सहकार्य केले या सहकार्याबद्दल मी खरंच सर्वांचा आभारी आहे. आणि याच्या हे व्हेंटिलेटर ज्या ज्या पेशंटला वापरले जाते त्यांच्यासाठी आम्ही व्हेंटिलेटरचे चार्जेस टोटली 100% पे ऑफ करू. एकही रुपया पेशंट जाणार आमच्याकडून पूर्ण सहकार्य. आणि
नुसते व्हेंटिलेटर चालायचे नाही. आपल्याही परिचयातले कोणी गोरगरीब असू द्या, आम्हाला कधीही आवाज द्या की हा पेशंट आहे, गरीब आहे, किंवा खरंच परिस्थिती नाही, आपल्याकडे प्रचंड मोठा कामगार वर्ग आहे आणि प्रत्येक गोष्टी काही EJS किंवा या स्कीममध्ये किंवा प्रत्येक कामगार वर्ग हा त्या स्कीमच्या अंडर कव्हर होत नाही, किंवा काही औषधं काही मेडिसिनच्या बाबतीत अडचणी निर्माण होतात. तुम्ही त्या बऱ्याच वेळेला फेस केल्या. याच्या आधी मी काही हॉस्पिटलशी संलग्न होतो, तिथे या स्कीम राबवल्या जातात. तिथे बऱ्याच वेळेला खूप मोठे इश्यूज येतात की ट्रीटमेंटमध्ये काय कसं करायचं किंवा काय. तर तुम्ही कधी आवाज द्या, आम्ही आमच्याकडून जितक्या लेवलला सहकार्य देता येईल तेवढं आम्ही तुम्हाला आमच्या टीमतर्फे मी आश्वासन देतो. निश्चित आम्ही तुम्हाला मदत करू. कुठलेही ऑपरेशन असू द्या, मेडिकल ट्रीटमेंट असू द्या, एन्जिओप्लास्टी असू द्या, काही असू द्या, हॉस्पिटल मास आणि मासच्या कर्मचारी, मासचे जे सर्व कामगार वर्ग आहे त्यांना सदैव सहकार्य करेल. आणि मगाशी जसं सरांनी सांगितलं की हा मेक इन इंडिया व्हेंटिलेटर आहे. मासच्या दृष्टीनं आजपर्यंत मी आता 12 वर्ष क्रिटिकल केअरमध्ये काम करतो. मी एवढा चांगला मेक इन इंडिया व्हेंटिलेटर आजपर्यंत बघितला नव्हता. हे आपल्यासाठी खरं स्वाभिमानाची गोष्ट आहे. या व्हेंटिलेटरमध्ये फक्त 25% इम्प्रूव्हमेंट जर केली तर हा इंटरनॅशनल स्टँडर्डवर उभा राहील इतका चांगला व्हेंटिलेटर आहे. त्याच्यामुळं ही IIT खडगपूरची टीम आहे 4 जणांची, त्यांनी प्रोजेक्ट घेतलेला आहे आणि ऑलरेडी हा व्हेंटिलेटर आपण ट्राय करून बघितला आहे. पेशंटवर त्यांनी डेमोसाठी आपल्याकडे 10 दिवस मशीन ठेवलं होतं. ते मशीन आपण डे आउट वापरून बघितले कंटिन्युअस, म्हणजे 24 आवर्स सलग 10 दिवस तो कंटिन्युअस, एकदाही ब्रेकडाऊन नाही त्याला, किंवा मेकॅनिकल इश्यू नाही किंवा टेक्निकल एरर जे आपण म्हणतो, तर ते कोणतेही मला या व्हेंटिलेटरमध्ये टेक्निकल एरर सापडले नाही. आणि आता नवीन याच्यात त्यांनी आपल्याला असं सांगितलंय की याच्यामध्ये जर्मन एक ब्लेंडर असतो, एअर ब्लोअर आणि ब्लेंडर असतो, तर ते जर्मनचे इन्स्टॉल करून देणार आहे. म्हणजे जरी आता हे आपल्याला डिलिव्हर केले तर त्यांनी जे आतापर्यंत 750-800 व्हेंटिलेटर डिलिव्हर केले तर प्रत्येकाला ते त्यांच्या खर्चाने तो ब्लोअर रिप्लेस करून देणार आहे. म्हणजे त्या टीमचं ते मानलं पाहिजे की बेसिकली यातलं नॉलेज फार कमी जणांना असतं. इव्हन आम्हालाही त्यातलं, आम्ही काही ते उडून बघत नाही की आतला ब्लोअर कोणत्या कंपनीचा आहे किंवा असेंबल केलेले पार्ट्स इंडियनच आहेत का बाहेरून आलेले आहेत. त्यांची प्रामाणिकता आहे. त्यांनी सांगितलं की आमच्या ब्लोअरमध्ये काही पॉईंटमध्ये जे इश्यूज आहेत, जो लॅग मिळतो आम्हाला, म्हणजे पेशंटला रिक्वायरमेंट असताना मशीन जे डिलिव्हर करतं त्याच्यामध्ये जो लॅग आहे, फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा लॅग आहे, तर तो कट ऑफ करण्यासाठी आम्ही जर्मन मेड ब्लोअर्स मागवले आहेत आणि ते आम्ही फ्री ऑफ कॉस्ट हे करून देऊ, रिप्लेस करून देऊ. म्हणजे ती टीम क्वालिटीसाठी सुद्धा तेवढी हे आहे. आणि खरंच उद्योजक जगतानं या पॅन्डेमिकमध्ये खूप सपोर्ट केला मेडिकल फ्रॅटर्निटीला. सर्वांचे मनपूर्व आभार. प्रत्येकाशी आम्ही अप्रोच करू शकत नाही. वेगवेगळ्या पातळीवर हे मास्क बनवण्यापासून सॅनिटायझरपर्यंत आपल्या सातारामधूनही खूप कंपन्यांनी सॅनिटायझर्स, मास्क खूप सपोर्ट केला. दिवस रात्र कंपन्या चालू केल्या. हे तेवढं सोपं नाही आहे. बरेच कामगार निघून गेलेले होते. त्या अडीअडचणीतून सगळ्यांना सावरण्यासाठी हे आमच्या एकट्याचं हे नाही आहे की जसं तुम्ही सगळ्यांना म्हणाला की ही टीम आहे. तसं बेसिकली मानवजातीला वाचवण्यासाठी मी म्हणेन, आणि काही इंडिव्हिज्युअलचा हा प्रश्न आहे. आपल्याला मानवजात जगवण्यासाठी या पॅन्डेमिकमधून, आणि सेकंड वेव्ह आता त्यांच्या प्रेडिक्शन प्रमाणे असं आहे की डिसेंबर ते जानेवारीच्या पिरियडमध्ये येईल. सर्वांनी काळजी घ्या. अजूनही रिलॅक्स होण्याचा आपला टाइम नाही आहे. इव्हन आता मागच्या 15 दिवसात आम्ही हे ऑब्झर्व करतोय की सिरियस पेशंट जास्त आहेत. म्हणजे बऱ्याच जणांना आता माहीत आहे की सिटी स्कोर आपण ऐकतो, तर 5 आणि 7 सिटी स्कोरवाले पेशंट आता येत नाही. आता येत आहेत 14, 15, 25, की ज्यांना वाचवण्यासाठी खरंच या व्हेंटिलेटरचा फार उपयोग होणार आहे. म्हणजे आता बेडची रिक्वायरमेंट कमी होईल, पण कॉम्प्लिकेटेड केसेससाठीच्या लागणाऱ्या बेडची रिक्वायरमेंट वाढेल. तर विशेषतः 55-60च्या वरचे जे व्यक्ती आहेत ज्यांना डायबिटीस आहे, माझ्या दृष्टीनं मेन म्हणजे डायबिटीसच आहे. त्यांनी स्वतःचा डायबिटीस कंट्रोल खूप चांगला ठेवा. कारण डायबिटीसचे पेशंट्स या आजारामध्ये खूप विचित्ररित्या बिहेव करतात. मी फार लांबचं उदाहरण सांगणार नाही. माझ्या वडिलांना डायबिटीस आहे. आता सध्या ती कोविडसाठी ॲडमिट आहे. 14व्या दिवसापर्यंत ही वॉज रॉक स्टेबल, सॅच्युरेशन नॉर्मल, सगळं नॉर्मल. आय थॉट की आय विल डिस्चार्ज. आणि 14व्या दिवशी सॅच्युरेशन ड्रॉप झालं. म्हणजे हेही आहे की आजाराचा पिरियड हा मोठा आहे. नेहमीच्या आजारासारखं 5 दिवस मला बरं वाटलं मी घरी जातो किंवा ट्रीटमेंट बंद करतो, कृपा करून असं करू नका. पुढचे कॉम्प्लिकेशन निस्तरणं फार आवड आहे.
तर सर्वांनी रिलॅक्स होता सावधानगिरी बाळगून आणि मासचे मी परत एकदा आभार मानतो की त्यांनी आम्हाला जी मोलाची मदत केली आहे आणि दिलेल्या मदतीचा योग्य वापर होईल हा शब्द मी तुम्हाला आज देतो. धन्यवाद. आपण आता हे व्हेंटिलेटर देत आहोत. खरं तर हा मेडिकलचा विषय आहे. आपण म्हणजे मोस्टली आपले दुसरे आहे ते मेकॅनिकलमध्ये आहे. यामध्ये सिलेक्शन या करण्यासाठी प्रदीप काडकेचं सोमनाथ साबळे सर आणि ते रिसिल भोसलेचे अत्यंत जवळचे काही मित्र आहेत साताऱ्याचे प्रदीप डॉक्टर आहेत त्यांच्याशी कन्सल्ट केलं आणि फायनली गाडगे सरांनी आणि साबळे सरांनी सांगितलं हे तुम्ही घ्या काय हे फार उत्तम आहे. आपण नेहमीच एक सामाजिक बांधिलकीतून आपण हे काम करत असतो. खास करून प्रथमतः मी आभार मानेन की आपले जे उद्योजक मित्र आहेत ज्यांनी यामध्ये डोनेशन दिले, ज्यांनी इतरांना डोनेशन देण्यासाठी प्रवृत्त केलं त्या सर्वांचे मी प्रथमतः आभार मानेन. का आपल्यासाठी जगणं फार सोपं असतंय, निदान उद्योजकाला तरी आहे, पण आपल्याबरोबर समाज आहे याची जाणीव घेऊन आपण वेळोवेळी जी सहकार्याची भावना दाखवता त्याबद्दल एक कृतज्ञता म्हणून सर्व आमच्या संचालकांच्या वतीनं आपल्या सर्व उद्योजक मित्रांचे मी पहिल्यांदा आभार मानतो. नेहमीच आपण असं सहकार्य करत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. या संपूर्ण काळामध्ये डॉक्टर्स, पोलीस डिपार्टमेंट, नर्सेस, सफाई कामगार आणि प्रशासन यांनी इतकं चांगलं काम केलेलं आहे. आपण खरं त्यांचे ऋणी आहोत. आपण ते प्रतिनिधी म्हणून आज या ठिकाणी श्री मंगळमूर्तीचे चेअरमन आणि आमचे मित्र साईराव चव्हाण साहेब इथे उभे आहेत आणि सायमृताचे डायरेक्टर माननीय प्रदीप काडकेश्री इथे उभे आहेत. आपणा दोघांचेही मी आमच्या मासच्या वतीनं आभार मानतो. आपणा सर्वांचे पुन्हा एकदा